श्रोत्यांच्या भूमिकेतून आशीर्वाद देणाऱ्या माता भगिनी तसाच बंधूंना दोन्ही हात जोडून मनापासून नमस्कार करून श्रीमद गुरुचरित्र या सिद्ध नामधारकाच्या संवादानं भरलेला आणि भारलेला महान ग्रंथ, त्याच्या चिंतनातील नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या जन्मप्रसंगानंतरचा विचार करण्यासाठी आपल्यासमोर मी प्रस्तुत आहे. मला याचा खूप आनंद वाटत आहे. अर्थात देवचरित्र असोत, संत चरित्र असोत, अगदी अलीकडची चरित्र असोत किंवा अगदी अनादी काळापासूनची चरित्र असोत, या संपूर्ण चरित्रामध्ये आजच्या आपल्या बुद्धीला अनाकलनीय वाटाव्यात, अशक्य वाटाव्यात, बऱ्याच वेळेला खोट्या वाटाव्यात, अशा ज्याला लोक चमत्कार म्हणतात, अशा अनेक चमत्कारांच्या घटना या आपल्या वाङ्मयामध्ये त्याची रेलचेल आहे. अर्थात म्हणून त्या पुराण वाङ्मयाबद्दल, त्या सगळ्या लिखाणाबद्दल समाज मनावर जो प्रभाव आहे, जे गारूड आहे, ते काही कमी झालेलं नाही. तरीही परंतु एक प्रवाह हा चिंतनीय आहे आणि त्या प्रवाहाबद्दल आमच्या मनामध्ये कधी अनादरसुद्धा नाही. तो प्रवाह म्हणजे असं कुठं होत असतं का? आता उदाहरणार्थ हेच चरित्र जे आपण पाहिलो की जन्मलेलं लेकरू कुठं ओंकार म्हणत असते का, आणि पुन्हा ते 7-8 वर्ष गप्प बसलं म्हणजे ते मुका मुलगा कुठं एकदम वेद म्हणत असतो का, आणि त्यानं लोखंडाच्या खांबीला हात लावल्यावर कुठं सोनं होत असते का, असे प्रश्न पडतात. आणि असा प्रश्न विचारणाऱ्यांचा बाबतीत त्यांचं उत्तरही हेच असतं की असं काहीही होत नसतं. आणि ज्यांचा याच्यावर विश्वास आहे त्यांचंही उत्तर ठरलेलं असतं की हो, असं होत असतं. मग असं होत नसतं आणि असं होत असतं, या दोघांच्याही विचाराला, दोघांच्याही चिंतनाला दोन्ही हात जोडावेत, दोघांचाही आदर करावा आणि विचार असा ठेवावा की ही जी कथा माझ्यासमोर येत आहे, या कथेच्या माध्यमातून एक साधक म्हणून, एक परमेश्वराला अनुकूल जीवन जगण्याची इच्छा असणारा एक भाविक म्हणून मी याच्यातून काय घ्यायचं. सज्जन हो, नरसिंह सरस्वती ज्यांचं जन्मनाव शालिग्राम निघालं, ज्यांचं नाव नरहरी ठेवण्यात आलं, ते जन्मल्याबरोबर ओंकार म्हणाले. चला, आपण असा विचार करायचा आहे की ज्या क्षणी आपल्या गृहस्थाश्रमाच्या माध्यमातून धर्मपत्नीच्या गर्भमंदिरामध्ये गर्भाची स्थापना होते, त्या काळखंडापासून जर आपण अत्यंत भक्तिमय, धर्ममय आपले आचार विचार असतील, आपलं वागणं धर्माला अनुकूल असेल, आपल्या भावना, आपलं कर्म हे सगळं परोपकारी असेल, उत्तम असेल, तर या उभयता पतिपत्नींच्या उत्तम विचाराचा परिणाम हा मुलाच्या मुखातून पहिला जो ध्वनी निघेल, तो ध्वनी परमेश्वराचं स्मरण करणारा आहे. असं मूल आपल्याला जन्मावं या दृष्टीनं आपण त्या सव्वा वर्षाच्या काळखंडामध्ये आपलं वर्तन हे सदाचाराने ओतप्रोत ठेवावं. हा आपण त्याच्यातून एक धडा घ्यावा, शिक्षण घ्यावं. आपल्यासाठी ते लाभकारक आहे आणि ते घेऊन आपण पुढे चालावं. मग एवढं जर येत होतं तर 7-8 वर्ष बोलला नाही आणि एकदमच कुठं वेद बोलतो का, ह्याही प्रसंगाची मला मोठी मौज वाटते. नरसिंह सरस्वतींच्या चरित्रातला त्यांचा जन्माचा अध्याय वाचताना मला असं नेहमी वाटतं की ज्याला सगळं येतं, ज्याला सगळं कळतं, त्याला गप्प बसता येणं फार अवघड असतंय बरं. अहो, ज्याला काही येत नाही किंवा फारच थोडं येतंय, ते तर आजकाल गप्प बसत नाही. दन दन बोलतच राहते. तर कोणी ऐका नका ऐकू त्यांचं बोलणं चालूच असतंय.
परंतु ज्याच्याजवळ जी उपलब्धी आहे त्या उपलब्धीचा प्रपोगंडा न करता योग्य वेळेची वाट पाहणे, मग जे वाणीवंत असतील त्यांनी आपली वाणी असो, जे बुद्धिवंत असतील त्यांनी आपली बुद्धी असो, जे धनवंत असतील त्यांनी आपलं धन असो, या सगळ्याचा वापर करताना योग्य वेळ येईपर्यंत संयम ठेवावा. विशेषतः आमच्यासारख्या बोलण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी तर नरसिंह सरस्वतीचा हा संदेश मला फार अंतर्मुख करणारा वाटतो. थोडं माहीत झालंय ना, ते जरा मनामध्ये रापू दे, ते जरा शरीरामध्ये भिनू दे, ते सगळं रक्तामध्ये त्याचा संचार होऊ दे. आणि पिकलिया सेंदा कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे, या न्यायानं अनायासपणे तुझ्यातून जे काही बाहेर पड, ज्या वेळेला बाहेर पडल ती तुझी योग्य वेळ, ती तुझी व्रतबंधाची वेळ, तो तुझा उपनयनाचा प्रसंग, ती तुझी मौंज. या प्रसंगातून आम्ही आमच्याजवळ असलेल्या क्षमतांचा फार गवगवा करू नये. मौन हे केवळ वाणीच्या बाबतीत असतं असं नाही. कर्तबगारी करणारे माणसं सुद्धा असे खूप आहेत की ज्यांच्या कर्तबगारीचा अजून समाजाला काही थांगपत्ता लागलेला नाही. मौन कर्तृत्व म्हणावं त्याला. आणि अशा मौन कर्तृत्वाला सामाजिक जीवनामध्ये, आध्यात्मिक जीवनामध्ये अत्यंत वंदनीय स्थान आहे. नरसिंह सरस्वती ज्या अर्थी त्यांनी 8व्या वर्षी सगळा वेद म्हणून दाखवला, त्या अर्थी त्यांना ते येत होतं. येत असून सुद्धा गप्प राहिले. धनवान असून सुद्धा गरिबामध्ये राहणं, बुद्धिमान असून सुद्धा सर्वसामान्यामध्ये राहणं, कर्तृत्ववान असून सुद्धा सर्वसामान्यामध्ये मिसळणं, हे सगळे कांगोरे त्या एका प्रसंगातून मला दिसतात आणि ते मला तुम्हाला सांगावेसे वाटतात. अर्थात मी जे सांगत आहे तेच बरोबर आहे असा काही माझा हट्ट नाही आणि ते तुम्ही ऐकलंच पाहिजे असं काही बंधन नाही. आणि कोणी बंधन लावलं तर कुणी कोणाचं ऐकल याच्यावर काही फार भरोसा ठेवायची सुद्धा आवश्यकता नाही. तरीही परंतु या चमत्काराच्या प्रसंगाकडे, चमत्कारावर विश्वास ठेवणाऱ्यांच्या भावनेला धक्का न पोचू देता किंवा चमत्कारावर विश्वास न ठेवणाऱ्यांच्या विचारालाही धक्का न बसू देता त्यातून आपलं जीवन कसं समृद्ध होईल, कसं वैभव संपन्न होईल याचा विचार करावा. कारण एवढी प्रस्तावना आत्ताच का करत आहे तर आता संपूर्ण गुरुचरित्रामध्ये अशा चमत्कार वाटाव्यात अशा अनेक घटना येणार आहेत. म्हणून त्या प्रत्येक घटनेच्या वेळेला एवढं सगळं न सांगता त्या घटनेतलं जे मर्म आहे, त्या घटनेतून आपल्याला जी दिशा मिळणार आहे त्या दिशेचा आपण विचार करूया. आणि जी संतांची, भगवंताची जी शक्ती आहे त्या शक्तीप्रती मनामध्ये परिपूर्ण श्रद्धा ठेवून त्या विश्वासानं आपण आपल्या चिंतनाला आणि कार्याला पुढे घेऊन जाऊया. असो, आईनं भिक्षा वाढली, नरसिंहानं घेतली आणि भिक्षा घेतल्याबरोबर नरसिंहानं सांगितलं, आई तू मला काय उपदेश केलास की भिक्षा. माझे वडील भिक्षा आणि भीक याच्यामधला फरक फार गोड सांगायचे. आपलं कल्याण व्हावं म्हणून जे दिलं जातं ती भिक्षा, आणि दुसऱ्याच्या गरजेपोटी जे केले जातं ती भिक्षा नव्हे. तर आई तू मला समाजाच्या कल्याणासाठी भिक्षा मागण्याचा संदेश दिलास. माझा जन्म त्याच्यासाठीच आहे. मी आता इथून बाहेर पडणार, हे भिक्षेचं अन्न स्वीकारणार. गुरुचरित्रामध्ये, दत्त संप्रदायामध्ये भिक्षेला फार महत्त्व आहे. भिक्षा हे अहंकाराला विरघळवून टाकणारं एक उत्तम औषध आहे. आपण गाणगापूरला पाहतो, कितीही धनवान असले तरी दुपारी 12-1 वाजता 4 घरी भिक्षा मागायची तिथं जी परंपरा आहे ती नरसिंह सरस्वतींचीच आहे. भिक्षेमुळं आपला अहंकार शून्य व्हायला मदत होते. भिक्षेमुळं आपल्या मनामध्ये
समाजाबद्दलची कृतज्ञता भावना वाढायला मदत होते. अनेक भिक्षेचे लाभ आहेत, यथावकाश आपण त्याचा विचार करू. पण त्यांनी आता सांगितलं की मी आता बाहेर पडणार, भिक्षेवर जगणार आणि समाजाच्या कल्याणासाठी, समाजाच्या हितासाठी कार्य करणार. मुलाची पहिलीच शब्द मी घरी राहणार नाही या अर्थाचे ऐकल्यानंतर आईच्या अंतःकरणाला काय दुःख झालं असेल ही एक आईच जाणू शकते. लक्कन काळीच झालं तिचं. लेकरू 8 वर्ष बोललं नाही आणि बोललं तर काय बोललं तर मी आता घरी राहणार नाही. मग ह्या लेकराचं गोड कौतुक कसं करू, या लेकराच्या संगोपनाचा आनंद कसा घेऊ. अहो, आपल्याला असं वाटतं की आईचे लेकरावर फार उपकार आहेत, परंतु असं नाही आहे. लेकरू जन्माला येऊन लेकरू आईवर अनंत उपकार करतं, कारण लेकराच्या संगोपनामध्ये लेकराच्या आईला जो आनंद मिळतो त्या आनंदाचं दान ते बाळक देत असतं. बाळा होऊ कशी उतराई, तुझ्यामुळे मी झाले आई. आईचं आईपण हे बाळकाच्या बाळपणानं दिलेलं एक अनमोल रत्न आहे. म्हणून ती आई गदगदून गेली. बाळा, तू निघून जाणार, आमच्या आयुष्याचं पुन्हा वाळवंट होणार. तुझ्यामुळं सगळी दुःख विसरलो होतो. तू लहानाचा मोठा होत होतास, बोलत नव्हतास, तरीही परंतु तुझ्या ईश्वरी दैवी तुझ्या अस्तित्वानं आमचं अंतःकरण आनंदानं भरवून जात होतं. ही 7-8 वर्ष कशी गेली कळाले नाहीत. आणि हे लेकरा, तू कोण आहेस हे आम्ही जाणू शकत नाहीस. कर्तुमा कर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती असलेला परमात्मा ब्रह्मा विष्णू महेश काय दत्तप्रभूच माझ्या घरी जन्माला आले आहेत. आपण कोण आहात हे मी जाणू शकत नाही, परंतु माझ्यातली वेडी आई मात्र मातृत्वाची भूक घेऊन तुमच्याकडे आर्तपणे पाहत आहे आणि तुम्हाला प्रार्थना करीत आहे की आम्हाला सोडून जाऊ नका. आम्हाला जर सोडून तुम्ही गेलात तर आम्हाला कोण सांभाळेल. आमच्या जीवनातला सगळा आनंद विरून जाईल. आमचं जीवन पुन्हा अंधारामध्ये जाईल. असा अमृताचा कुंभ सापडावा आणि तो पुन्हा गुप्त व्हावा अशी आमची स्थिती होईल. आम्हाला एवढी प्रार्थना आमची ऐका की तुम्ही आमच्या सोबत राहा. गुरुचरित्र ग्रंथामध्ये तर असा उल्लेख आहे की नरसिंह सरस्वतींचं हे वचन ऐकून या अंबा भवानीला मूर्छना आली, चक्कर आली. क्षणभर जणू काही ती निर्जीव होऊन पडली. खूप शोक झाला तिला. हे लेकरा, फार मोठी आशा होती की तू आम्हाला सांभाळशील. तुझे बोल आम्ही कधी ऐकले नाहीत, तुझे बोबडे बोल आम्हाला कधी ऐकायला मिळाले नाहीत. तुला कधी भूक लागली हे आम्हाला कळालं नाही. हे ईश्वर स्वरूपा, त्या आशुतोष महादेवाच्या कृपेनं आपला जन्म झाला आणि असं म्हणून ती आपल्या मुलाला कडकडून आलिंगन मारत आहे, घट्ट मिठी मारत आहे. कृपा करा, कृपा करा म्हणून प्रार्थना करीत आहे. आईला थोडं शांत होऊ दिलं आणि शांत झाल्यावर म्हणाले की आई, तू अंतःकरणाला खेद करून घेऊ नको. तुझ्या उदरी माझा जन्म हा तीर्थयात्रेसाठी, समाजाला दीक्षा देण्यासाठी, समाजाला सन्मार्गाला लावण्यासाठीच आहे. पण तू काळजी करू नको, तुला अजून 4 पुत्र होतील. हे 4ही पुत्र तुझी मनोभावे सेवा करतील. तुम्ही महादेवाची आराधना केली, पूर्वजन्मामध्ये तुम्ही केलेल्या या पुण्याईमुळं आपला एकमेकांना समोरासमोर माता पिता पुत्र असा आपला सहवास आला. परंतु तुम्हाला आठवण का की तो जन्म आठवा, कुरवपुरला असं म्हणाले आणि आपल्या आईच्या मस्तकावर असे दोन्हीही हात ठेवले. हात ठेवल्याबरोबर तिला पूर्वजन्माचं स्मरण झालं. साक्षात दत्तप्रभू दिसायला लागले, श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराज दिसायला लागले. आणि आता मात्र त्या आईनं विस्मित होऊन त्या लेकराला
आपला जरी पुत्र असला तरी त्याच्या चरणकमळावर मस्तक ठेवून त्याचं दर्शन घेतलं. आई, तुला आता सगळं कळालं, तू ज्ञानवान आहेस, तू हे कळालेलं सगळं गुप्त ठेव. आम्ही अलिप्त आहोत, आम्ही संन्यासी आहोत, संन्यास घेऊन आम्ही सगळ्या तीर्थक्षेत्रावर हिंडू. आई, तू काळजी करू नको. आई थोडी सावध झाली, पण आई म्हणायला लागली, अहो स्वामी, असं कुठं असतं का? बाळवयामध्ये कुठं संन्यास घेत असतात का? आधी ब्रह्मचर्य आश्रमाचं पालन करावं, नंतर गृहस्थाश्रम करावा, नंतर वानप्रस्थ घ्यावा, नंतर संन्यास घ्यावा. आई लेकराबरोबर युक्तिवाद करत आहे. परंतु नरसिंह सरस्वती बोलले, माय, हा तुझा उपदेश क्षणभर सुद्धा जीवाचा भरवसा नसणाऱ्या जीवाला काय कामाचा? कोणत्या क्षणी काळ येईल हे कळणार नाही. म्हणून आम्ही आमच्या कार्याला लागू, आम्ही आमचं कार्य करू. मात्र एक आहे, तुम्ही आनंदी राहाल, माझी आठवण कराल, तेव्हा तुम्हाला माझी भेट होईल. मी पुन्हा एकदा इकडे येईल, आपल्या सगळ्यांना भेटेल आणि सगळ्यांचं भेटून आनंदानं मी माझ्या कार्याला राहील, असं म्हणून महाराज निघाले. 12 वर्षाचं लेकरू मौंज झाल्यानंतर, निघण्याचा निर्णय घेतल्यानंतर, 4 पुत्र होतील म्हणल्यानंतरही आई जेव्हा म्हणली की माझा तुमच्या शब्दावर विश्वास आहे, परंतु मला एखादा पुत्र होईपर्यंत तरी राहा, अशी प्रार्थना केली आणि स्वामींनीही ती हसतमुखानं मान्य केली. नंतर आपल्या आईला संतती झाल्यावर त्या काळखंडामध्ये 3-4 वर्ष ते कारंजाला राहिले. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांच्या प्रमाणे त्यांनी त्या ठिकाणी अनेक भाविकांना, अनेक साधकांना वेदांचा उपदेश केला, वेदमार्गाचं मर्म समजावून सांगितलं, वेदमार्गानं कसं चालावं याचा मोठा प्रभावी आणि आचारप्रधान मार्ग स्वामींनी दाखवला. आणि मग जेव्हा तिला ती एकच म्हणू लागली, पण हे म्हणले तुला 2 मुलं होईपर्यंत मी थांबतो. 2 मुलं झाले आणि आता मात्र म्हणले की आईसाहेब, आता तुम्ही तुमचा शब्द पाळा आणि आम्हाला निघू द्या. सगळं गाव वाटी लावायला आलं. 12 वर्षाचं लेकरू पायी पायी निघालंय. आई वडील कसे दुष्ट आहेत म्हणले की यांना काही वाटेना, परंतु आईवडिलाच्या अज्ञानाचा पडदा बाजूला पडलेला होता. त्यांना हे माहीत होतं की हा कोणी लेकरू जन्मला नसून हे साक्षात दत्तगुरू आहेत. आणि म्हणून स्वामी निघाले. आणखीन त्यांना मुलांचा आशीर्वाद दिला, कन्येचा आशीर्वाद दिला. तुमच्या घरी कधी दैन्य राहणार नाही म्हणून सांगितलं. तुम्ही जन्मांतरी महादेवाची उपासना केल्यामुळं तुम्ही सदैव सुखी राहाल म्हणून सांगितलं. 30 वर्षानं किंवा माझ्या वयाच्या 30व्या वर्षी मी पुन्हा इथं येईल, तुम्हाला सगळ्यांना भेटेल, असं म्हणून त्यांच्या अंतःकरणाला शांत करून नरसिंह सरस्वती स्वामी महाराज हे तिथून निघालेले स्वामी प्रथम कुठं गेले तर ते बद्रीनाथला गेले आणि बद्रीनाथावरून विविध क्षेत्री फिरत काशीनगरामध्ये आले. काशीनगरामध्ये कृष्ण सरस्वती नावाच्या एका वृद्ध महात्म्यांच्याकडून त्यांनी बाळवयामध्ये संन्यास दीक्षा घेतली आणि तिथून ते पुढे आपल्या कार्याला लागले. असं त्यांचं बाळपणाचं मोठं अद्भुत चरित्र आहे. तिथून ते सतत फिरत राहिले. त्यांच्या फिरण्यामध्ये ते एकदा बासरला आले आणि बासरला आल्यावर काय घडलं आणि बासरला येईपर्यंत काय घडलं याचं मोठं रसाळ चरित्र सरस्वती गंगाधरांनी श्रीमद गुरुचरित्राच्या सिद्ध नामधारक संवादातून उभं केलं आहे. आपण त्याला थोडासा स्पर्श करण्याचा यथामती यथाशक्ती सद्गुरूच्या कृपेनं प्रयत्न करत आहोत. परमात्मा सद्गुरुनाथ आपल्या सर्वांचं सदैव कल्याण करो ही प्रभुचरणी प्रार्थना करून आजच्या निरूपणाला विराम देत पुढच्या भागामध्ये आपण 13व्या अध्यायामध्ये
बासर क्षेत्री काय घडत आहे या इथपर्यंत येण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.